नमस्कार, मी घोडके मॅडम, आपली 10वीच्या भूमिती या विषयाची मार्गदर्शक. आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करते. आपण सुरू केलेली झिरो टू हिरो ही बॅच आज आपलं पुढील लेक्चर चालू आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण समरूपता हा भूमितीचा पहिला चॅप्टर पाहिलेला आहे आणि तो पाहत आहोत. तर त्याच्यामधलं आपलं सराव संच 1.1 हे झालेलं आहे आणि सराव संच 1.1 नंतर आपण काय पाहतो तर प्रमेय चालू केलेले आहेत आणि त्या प्रमेयामध्ये आपलं कालच्या लेक्चरमध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे झालेलं आहे. आज आपण बघणार आहोत प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता तुम्हाला हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास शिकायचा असेल तर तुम्हाला कालचं लेक्चर बघावं लागेल, जेणेकरून तुम्हाला हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास लक्षात येईल. आणि जेव्हा पण तुम्ही माझ्या लेक्चरला बसताना पेन आणि वही घेऊन बसत जा, कारण कसं मी जसं लिहिते ना तसं नोट डाऊन करत गेलात तर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला ते समजण्यास पण सोपं पडेल. आणि मी एक शिक्षिका म्हणून नाही तर मार्गदर्शक म्हणून, आणि ते 10वीचा पेपर सोडवताना म्हणजे 10वीचे गणित सोडवताना आपल्याला म्हणजे आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होतो, जे प्रॉब्लेम आले होते, म्हणजे जे अडथळे येतात ते आता तुम्हाला ते यायला नको आणि तुम्हाला म्हणजे ते सोडवताना की लक्षात यायला पाहिजे की आपण इथं अडकलो होतो. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, एक शिक्षिका म्हणून एक स्टेप बाय स्टेप. म्हणजे तसं तर मी सांगेलच, पण एक मार्गदर्शक म्हणून जे आपल्या मनामध्ये क्वेश्चन येतात ना त्या क्वेश्चन नुसार की हे असं असेल का, ते असं असेल का, मी अशा पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या ते लक्षात यायला पाहिजे. आता मला बघा, तुम्हाला एक सांगायचंय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हे आज आपण घेणार आहोत. व्यत्यास म्हटलं की काय येणार? आता तुम्हाला व्यत्यास ह्या शब्दाचा अर्थ माहित असायला पाहिजे. व्यत्यास म्हटलं की विरुद्ध, आणि विरुद्ध म्हटलं की आता विरुद्ध म्हणजे कसं असणार आहे तर आता बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देते. राम हा श्यामचा मुलगा आहे. आता याच्यावरून आपल्या लक्षात काय येईल, याच्या विरुद्ध वाक्य तयार करायचं झालं तर आपण काय करणार, पण त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. आपल्याला विरुद्ध वाक्य तयार करायचे, पण अर्थ न बदलता ते वाक्य विरुद्ध कसं होईल. तर आता बघा, राम हा श्यामचा मुलगा आहे, तर मग अर्थ न बदलता दुसरं वाक्य कसं तयार होईल, तर श्याम हे रामचे वडील आहेत. आता मला सांगा, या दोन्ही वाक्यात काही बदल आहे का? फक्त शाब्दिक रचनेत बदल आहे, पण जर याचा आपण अर्थ लक्षात घेतला तर या अर्थात काय बदल होणार आहे का? तर नाही. या दोन्हीचा अर्थ काय असणार आहे? एकच असणार आहे, पण जी रचना आहे ती कशी केलेली आहे? विरुद्ध केलेली आहे. म्हणजे या रचनेमुळे आपल्या असं लक्षात येणार आहे की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास पण काय असणार आहे, जे आपण काल बघितले प्रमाणाचं मूलभूत प्रमेय त्याचा विरुद्ध, म्हणजे अर्थ न बदलता त्याची विरुद्ध केलेली मांडणी, हेच आपला व्यत्यास असणार आहे. तर मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते. काल मी डिटेलमध्ये सांगितलंय की प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे, ते कसं आहे. आज मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते की त्रिकोणाच्या, तुम्ही माझ्यासोबत त्रिकोण काढून घ्या, म्हणजे कसं तुम्हाला पण आकृत्या काढायची पण सवय असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप मांडताना कसं लवकर लक्षात येतं. म्हणून आता बघा, त्रिकोणाचा मूलभूत प्रमेय काय आहे, तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा या दोन बाजूंना, म्हणजे उरलेल्या या ज्या दोन बाजू आहेत यांना प्रमाणात विभागते. हे काय आहे? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता याच्यामध्ये सुरुवातीला काय सांगितले, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात सुरुवातीलाच काय सांगितले,
की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे त्रिकोणाच्या ही BC ही एक बाजू आहे आणि ह्या एका बाजूला समांतर असणारी रेषा कोणती, तर ही L ही या BC या बाजूला समांतर असणारी रेषा आहे. आलं लक्षात? आता व्यत्यासामध्ये काय येणार, आपलं दुसरं वाक्य. मी तुम्हाला व्यत्यासच लिहूनच सांगते, म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हे काय झालंय आपलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हे आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आता मी तुम्हाला ह्याच वाक्यावरून सांगणार आहे की ही बाजू विरुद्ध कशी मांडायची. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता इथं बघा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. हे काय सांगितले, सुरुवातीलाच काय सांगितले, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. तर आपल्याला सांगायचं नाही व्यत्यासामध्ये की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. व्यत्यासामध्ये हे नाही सांगायचं. व्यत्यासात काय सांगायचं, एखादी रेषा त्रिकोणाची एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदून त्या बाजूंना प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूला समांतर असते. तर ती रेषा त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूला समांतर असते. हा काय व्यत्यास आहे. आता ह्या व्यत्यासामध्ये मी जसं तुम्हाला सुरुवातीला रामश्यामचं उदाहरण दिलं तसंच आता ह्याच्यामध्ये बघा. याच्यात काय, जी याची सुरुवातीची जी बाजू आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, याची काय आहे ती शेवटची बाजू. तर ती रेषा त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूला समांतर असते. आता आणि प्रमेयात काय सांगितलं होतं, भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. आणि व्यत्यासात काय सांगितलंय, दोन भिन्न बिंदूत छेदून त्या बाजूंना प्रमाणात विभागत असेल. म्हणजे इथं काय करते, हे आपल्याला प्रमाणात विभागते हे आपल्याला साध्य करायचे. पण इथं काय साध्य करायचे की ही रेषा ह्या बाजूला समांतर आहे का, हे कशात व्यत्यासामध्ये साध्य करायचे. आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात काय होतं, सुरुवातीलाच ती रेषा ह्या बाजूला समांतर होती. सुरुवातीलाच काय होतं की एका बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे सुरुवातीलाच ही जी बाजू BC आहे ह्याला रेषा L समांतर आहे. पण याच्यात काय आहे, याच्यात तसं नाही. ती याच्यात काय आहे, तर ती रेषा आधीच त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते.
जर ती रेषा जर त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर आहे. हे कशात आहे? व्यत्यासात आहे. आता मी तुम्हाला सांगते व्यत्यास. आपण हा जो व्यत्यास मांडलाय हा कशात? आता शाब्दिक भाषेत मांडलाय. आता तुम्हाला माहिती आहे की शाब्दिक भाषेत नंतर आपल्याला गणितीय भाषेत जो म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये आपण पक्ष मांडला. पक्ष म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितले पक्ष म्हणजे काय? जी स्वतःबद्दल माहिती सांगणे. त्याच्यामध्ये आपली स्वतःबद्दलची काय म्हणजे माहिती आहे ती पक्ष ह्याच्यामध्ये सांगणार. मग आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात त्यांनी काय सांगितलं? एका बाजूला समांतर असणारी रेषा. पण इथं कसं आहे? इथं तसं नाही, एखादी रेषा म्हणले. मग काय करायचं? रेषा यल. आता इथं गणितीय भाषेत लिहिताना कसं लिहायचं? रेषा यल. मी हे पुसते आणि मग तुम्हाला हे जसं मी लिहिते तसं लिहून घ्या. म्हणजे कसं त्याच्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहिता येईल आणि लक्षात पण राहील. मी तुम्हाला एकदम साध्या भाषेत सांगते की व्यत्यास म्हणजे विरुद्ध आणि तुम्हाला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हे मी चांगल्या तऱ्हेने तुम्हाला समजावून सांगितलंय. आणि व्यत्यास म्हणल्यानंतर जो प्रमेय आलेला आहे त्याच प्रमेयाला फक्त अर्थ न बदलता विरुद्ध भाषेत म्हणजे विरुद्ध मांडणी करायची. आता आपण याच्यामध्ये गणितीय भाषेत प्रमेयाच्या व्यत्यासाची गणितीय भाषा लिहिताना कसं लिहायचं? आपण काय लिहिलेलं आहे? जे आहे ते फक्त गणितीय भाषेत जे आपल्याला दिसतंय ते आपण आपल्या गणितीय भाषेत लिहायचंय. बघा आता इथं त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये PQ ही रेषा ही आपण कोणती रेषा? रेषा यल काय सांगितले? जर एखादी रेषा, मग एखादी रेषा कोणती आहे इथं? रेषा यल ही काय? एखादी रेषा. रेषा यल ही काय करते? तर त्रिकोणाच्या AB आणि AC या बाजूंना बिंदू P आणि बिंदू Q मध्ये छेदते. तर आपण जे आपल्याला समोर त्रिकोणात दिसतंय ते आपण आपल्या भाषेत मांडायचं. म्हणजे कसं? रेषा यल ही बाजू AB व बाजू BC ला अनुक्रमे बिंदू P व बिंदू Q मध्ये छेदून त्या बाजूला कोणत्या प्रमाणात विभागते? छेदून AB व BC या बाजूंना, त्या बाजू म्हणजे कोणत्या? AB व BC या बाजूंना AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC या प्रमाणात विभागते. म्हणून रेषा यल ही समांतर आहे बाजू BC ला. आलं लक्षात? हे आपलं गणितीय भाषेत मांडलेलं पक्ष. आणि व्यत्यासामध्ये काय आहे तर आपल्याला प्रमेय सिद्ध करता येतो, पण व्यत्यास सिद्ध करायचा म्हणजे त्याला व्यत्यास सिद्ध करता येत नाही. तर तो कसा असतो? तो म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याला सिद्ध करावं लागतं. आता जसं अप्रत्यक्षरित्या सिद्ध करण्याचं मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरण दिलं, राम हा श्यामचा मुलगा आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग श्याम हे रामचे वडील आहेत. मग आता या दोन बाजूंना आपल्याला सिद्ध करता येईल का? दोन्हीचा पण अर्थ एकच होणार. म्हणजे जर आपण हे सांगितलं राम हा श्यामचा मुलगा आहे हे सांगितलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की श्याम हे रामचे वडील आहेत. असंच व्यत्यासामध्ये ही विरुद्ध बाजू झाली. आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे हे कशात येणार तर तुम्हाला सांगते. आता पुढे चालून आपल्याला भूमितीमध्ये असे भरपूर गणित आहेत
की ज्याच्यामध्ये प्रमेय येणं महत्वाचं आहे, गुणधर्म येणं म्हणजे वेगवेगळ्या त्रिकोणाचे चौकोनाचे गुणधर्म लक्षात येणं गरजेचं आहे. तर मग काय वेळेस काय होतं की एक प्रश्न विचारला जातो. तर प्रश्न काय विचारला जातो तर मला तुम्हाला सांगते. प्रश्न काय, जर समजा एखादी रेषा, असं बोलतात की एखादी रेषा म्हणजे किंवा असं सांगितलं जातं, रेषा एल ही रेषा एल ही त्रिकोणाच्या ए बी आणि ए सी या बाजूला एपी आणि पीबी एपी भागिले पीबी बरोबर एक क्यू भागिले क्यू सी या प्रमाणात विभागते, असं सांगितलं. फक्त कंडिशन दिली एवढी की काय दिली की रेषा यल ही त्रिकोणाच्या ए बी आणि ए सी या बाजूला एपी भागिले पीबी आणि ए क्यू भागिले क्यू सी अशा प्रमाणात विभागते. आता मला सांगा, आता असं विभागते म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात काय यायला पाहिजे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. विभागते म्हणल्यानंतर काय, तर बाजू BC ला रेषा एल ही समांतर असणार आहे. आता तुम्ही म्हणणार याच्यानंतर याचा काय उपयोग येणार, जर समजा असं आलं आणि आपल्याला अजून एखाद्या त्या गणितातच एखाद्या, आता याच्यामध्येच समजा आता असा एखादा त्रिकोण काढला, हा त्रिकोण काढला किंवा हा त्रिकोण काढला आणि नंतर काय, आता ही टी आर काढू. आता त्रिकोण बघा, आता इथे PBR आणि त्रिकोण QTC. आता हे दोन त्रिकोण दिले, ह्यांचा विचारलं की आता ही BR पाया, ह्याचा TC पाया आणि आता ह्यांची उंची काय असणार आहे, असं जर विचारलं तर आपल्याला लगेच लक्षात काय यायला पाहिजे, दोन समांतर रेषा यांच्यामध्ये जे त्रिकोण बनतात, दोन समांतर रेषेच्या मध्ये जे त्रिकोण बनतात त्यांची उंची काय असते, त्या दोन त्रिकोणाची उंची काय असते, समान असते. मग हा गुणधर्म तिथं अप्लाय व्हायला पाहिजे, हा गुणधर्म आपल्या तेव्हा लक्षात यायला पाहिजे. म्हणून हा जो व्यत्यास आहे ना, हा व्यत्यास लक्षात येणं गरजेचं आहे. काय म्हणजे असे एकदम असं खूपदा असं होतं की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास कुठे येणार नाही किंवा हा एवढा महत्वाचा नाही असं तुम्हाला वाटल, पण जरी हा सेपरेटली विचारला नाही गेला परीक्षेत, तरी हा असा कुठंतरी एखादा पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यासाठी मी तुम्हाला सांगते की असे कुठंतरी एक किचकट गणित असतं आणि ज्याच्यामध्ये हे असं काहीतरी विरुद्ध असतं, काहीतरी दाखवलेलं असतं, मग तेव्हा आपल्याला लवकर क्लिक व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ह्या असल्या एकदम छोटे छोटे गुणधर्म, एकदम छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. म्हणून हा प्रमेयाचा जो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे ना, हा पण लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आम्हाला 10वीला प्रमेय हे 5 मार्काला विचारायचे, आता पण आहे. आता तुम्हाला कृती पत्रिका म्हणजे कृती करा असं म्हणून येतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रमेय लिहिलेलं असतं, त्याच्यामध्ये गाळलेल्या जागा असतात आणि गाळलेल्या जागा तुम्हाला भरायच्यात, म्हणजे चौकटी पूर्ण करा, चौकटीतल्या जागा तुम्हाला पूर्ण करायच्या असतात. पण चौकटीतल्या जागा पूर्ण करण्यासाठीही तुम्हाला काय करावं लागतं, तर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हा तुम्हाला सुरुवातीपासूनच येणं गरजेचं असतं. म्हणजे सर्व प्रमेय हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं असतं. जसं शॉर्टकटली म्हणजे लक्षात ठेवून फायदा नाही, तर तुम्हाला बेसिक पासून ते येणं गरजेचं असतं. तर तुम्हाला जर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासामध्ये जर काय अडचण असेल, जर तुम्हाला काय वाटत असेल की इथं थोडंसं सांगायला पाहिजे होतं किंवा हे थोडासा पॉइंट राहून गेला, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास घेतलेला आहे, तो तुम्ही एक पेजवरती लिहून काढा आणि 1, 2, 3 वेळेस वाचा आणि वाचल्यानंतर ते तुम्हाला 1, 2 वेळेस स्वतःहून लिहायचं आहे. जर स्वतःहून लिहिलं, स्वतःहून प्रॅक्टिस केली तर तुमच्या ते लवकर लक्षात येईल. आणि तुम्हाला एवढं सांगते, हे 10वीचं वर्ष आहे, वेळ वाया घालवू नका. अभ्यास आत्तापासून केला तर तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम सोप्या जाणार. असं नको वाटायला फेब्रुवारी, मार्चमध्ये बोर्डच्या एक्झाम होतात म्हणल्यानंतर खूप टाइम आहे, आत्तापासून काय अभ्यास करायचे, तर असं अजिबात डोक्यात आणू नका. आत्तापासूनच तयारीला लागा. तुम्ही आत्तापासून केलं तर तुम्हाला बोर्डाच्या एक्झामला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. नाहीतर तुम्ही नाही बघू तेव्हाची तेव्हा, पास व्हायचं, हे व्हायचं असं डोक्यात आणू नका. तुम्हाला मी एक लेक्चर सांगितलेलं आहे की त्याच्यावरच घेतलेलं आहे की 10वी हा तुमच्या आयुष्यातील किती मोठा टर्निंग पॉइंट आहे.
मी तुम्हाला एक लेक्चर सांगणार आहे, ज्याच्यामध्ये मी 10वीला असताना माझं अभ्यासाचं नियोजन काय होतं आणि मी 10वीला गणितात 100 पैकी 100 मार्क कसे घेतले याच्याबद्दल ती एक लेक्चर टाकणार आहे. तर ते तुम्ही आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना पण सोपं वाटेल. चला, धन्यवाद.